नमस्कार मित्रांनो तुम्हाला जर गॅसची पूर्ण सेवा चालू ठेवायच्या असतील तर गॅसची KYC करणं खूप महत्त्वाचं आहे. ज्यांची KYC होणार नाही त्यांचे सबसिडी जमा होणार नाही किंवा तुमचं कार्डही ब्लॉक होऊ शकतो. त्याच्यामुळे गॅसची KYC करणं महत्त्वाचं आहे. दरवर्षी तुम्हाला गॅसची KYC करावं लागेल. आता प्रत्येक गॅसचे जे कंपनी आहेत त्यांचे प्रत्येकांचे वेगवेगळे फॉर्म्युले असू शकतात किंवा तुम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊनसुद्धा KYC करू शकता. परंतु जर तुम्हाला त्यांच्या ऑफिसमध्ये जायला वेळ मिळत नसेल आणि तुम्हाला जर घरूनच KYC करायची असेल तर आपण या व्हिडिओमध्ये त्याची संपूर्ण माहिती आणि स्टेप्स बाय स्टेप तुम्हाला सांगणार आहोत की तुमच्या घरून तुमच्या मोबाईलवरून कशा पद्धतीनं अवघ्या 2 मिनिटात तुम्ही KYC करू शकता. तर चला बघूया आपण या व्हिडिओमध्ये कशा पद्धतीनं आपण KYC करू शकतो आणि काय काय याच्यासाठी लागते. नमस्कार मित्रांनो, मी नितीन रामटेके, तुमचं निमू यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. पहिल्यांदाच तुम्ही आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा नवीन व्हिडिओ तुम्ही पाहण्यासाठी आणि अशा नवीन माहिती घेण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण बघूया कशा पद्धतीनं KYC करायचं. तुम्हाला प्ले स्टोअरवर यावं लागेल आणि प्ले स्टोअरवर आल्यानंतर तुमच्याकडे 2 ॲप असणं आवश्यक आहे. पहिला आहे HP पे. याला तुम्ही इन्स्टॉल करून घ्या. खाली तुम्ही बघू शकता, वरचा इन्स्टॉल नाही करा तर हा सिम्बॉल बघू शकता. याला माझ्याकडे इन्स्टॉल आहे त्याच्यामुळे ओपन दाखवत आहे. याला तुम्ही इन्स्टॉल करायचं. दुसरा ॲप आहे आधार फेस RD. हे 2 ॲप तुमच्या मोबाईलमध्ये असणं आवश्यक आहे. आधारवाला पण कोणता पाहिजे त्याचा लोगो पाहून घ्या आणि तोच तुम्ही डाउनलोड करा. आधार फेस RD असं लिहिलेलं असतो. हे 2 ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड असणं आवश्यक आहे. तेव्हाच तुम्ही HP गॅसची KYC करू शकता. आता आपण HP गॅस ज्याच्याकडे आहे ते कसं करायचं ते मी तुम्हाला सांगतो. इथं लॉग इन आणि रजिस्टर्ड आहे. तुमच्याकडे जर ऑलरेडी रजिस्टर्ड असेल तर तुम्ही डायरेक्ट लॉग इन करू शकता मोबाईल नंबर टाकून. परंतु जर पहिल्यांदाच आले असाल तर तुम्हाला रजिस्टर्ड करावं लागेल. तर आपण यामध्ये जर तुमचा लॉग इन असेल तर मोबाईल नंबर टाकून लॉग इन करून घ्या. परंतु जर फर्स्ट टाईम असेल तर रजिस्टर्डवर क्लिक करा. रजिस्टर्ड क्लिक केल्यानंतर 2 ऑप्शन दिसेल तुम्हाला इतर. जर आर यू एक्झिस्टिंग HP गॅस, जर तुमच्याकडे HP गॅस असेल तर येस करा, जर नसेल तर नो करा. आता HP गॅसला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो वाला इथं मोबाईल नंबर टाका. तुमच्याकडे जो लिंक आहे तोच मोबाईल नंबर टाकणं आवश्यक आहे. लिंक नसेल तर लिंक करून घ्या. लिंक टाकले, मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथं OTP येईल. OTP तुमच्या मोबाईलवर पाहून घ्या आणि तुमची OTP टाकून घ्या. जी OTP येते तीच बरोबर टाका, कारण चुकली तर घेणार नाही. त्याच्यामुळे इथे OTP टाकून घ्या. OTP टाकलेला आहे त्याच्यानंतर सबमिटवर. OTP सबमिट केल्यानंतर अशा पद्धती तुमचे इन्फॉर्मेशन येईल. ज्या त्या मोबाईल नंबरला माहिती आहे ते ॲटोमॅटिक येईल. नाव, आडनाव जर आलं नाही तर तुम्ही लास्ट नेम तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर मोबाईल नंबर, डेट ऑफ बर्थ, पिन कोड आणि मेल ID टाकायचे टाकू शकता. त्याच्या खाली तुम्हाला बॉक्स दिसत आहे, बॉक्सवर क्लिक करा आणि सबमिट बटनवर क्लिक करा. सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन सक्सेसफुल असं तुम्हाला मेसेज येईल. आता यू हॅव सक्सेसफुली रजिस्ट्रेशन विथ HP पे असं तुम्हाला मेसेज येईल. मेसेज आल्यानंतर त्याला ओके करा. ओके केल्यानंतर तुम्हाला MPIN क्रिएशनसाठी मागितलं जाईल. तुम्ही MPIN टाकू शकता 4 आकडे किंवा स्किपसुद्धा करू शकता. तुम्हाला जसं वाटते त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर याला टिक करा. यू हॅव लिंक UPI, नाहीतर मे बी लेटर करून घ्या, ते काही इम्पॉर्टंट नाही आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बघा अशा पद्धतीचा डेस्कटॉप येईल. डेस्कटॉप आल्यानंतर तुम्ही याच्यातून KYC करू शकता. तुम्हाला दाखवतो कुठून करायचं. HP गॅस KYC असं तुम्हाला ऑप्शन दिसत आहे, त्याच्यावर क्लिक करा. याला प्रोसीड करा. प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला असा येईल. इथे बॉक्स आहे त्या बॉक्सवर क्लिक करा आणि कॅप्चर फेस याच्यावर क्लिक करा. कॅप्चर फेसवर क्लिक केल्यानंतर KYC करायची आहे. ज्या महिला असतील त्यांचा फोटो घ्या. त्याच्यासाठी तुम्हाला आधार फेस RD हा ॲप डाउनलोड असणं आवश्यक आहे. इथे फेस घ्या. मी फेस घेतो. इथे फेस घेत असताना सरळ ठेवा बरोबर चेहरा आणि डोळ्यांची झिमटी मारा, तेव्हाच ते घेणार. घेतला, ॲटोमॅटिक घेते.
घेतल्यानंतर बघा ई-के-वाय-सी इज ऑलरेडी डन, म्हणजे याच्या अगोदरच यांची ई-के-वाय-सी होऊन आहे. जर ई-के-वाय-सी होऊन नसली तर सक्सेसफुल ई-के-वाय-सी असं तुम्हाला लिहून येईल. आणि लिहून आल्यानंतर तुम्हाला सांगतो जर पुन्हा झाली की नाही, ज्यांची ई-के-वाय-सी आत्ता झाली, ज्यांची झाली की नाही हे पाहण्यासाठी पुन्हा त्याच ऑप्शनवर जा ई-के-वाय-सीच्या, आणि तिथे पुन्हा ई-के-वाय-सी ऑप्शनवर जाऊन क्लिक करून पुन्हा फोटो घेऊन बघा. असा लिहून येईल ऑप्शन की ई-के-वाय-सी यांची ऑलरेडी झालेली आहे. तेव्हा आपण समजायचं की यांची ई-के-वाय-सी ऑलरेडी झालेली आहे. अशा पद्धतीचा हा व्हिडिओ होता. तुम्ही तुमच्या घर बसल्या HP गॅसची ई-के-वाय-सी करू शकता. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ प्रत्येक HP गॅस कन्झ्युमरपर्यंत पाठवा, कारण त्यांचीसुद्धा ई-के-वाय-सी झाली आहे की नाही चेक करू द्या, आणि झाली नसेल तर ई-के-वाय-सी करून घ्या. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.